क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। शहापूर खर्डी येथे अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चाचा मुक्काम, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत। शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने काढण्यात आलेला भव्य लॉंग मार्च मोर्चा दिनांक 27 जानेवारी संध्याकाळी खर्डी येथे मुक्कामी थांबला। मोर्चा खर्डीमध्ये दाखल होताच अखिल भारतीय किसान सभेच्या खर्डी येथील कार्यकर्त्यांनी मोर्चातील नेते व शेतकरी कार्यकर्त्यांचे हार घालून उत्स्फूर्त स्वागत व सत्कार केला। मोर्चा काही काळ खर्डी येथे विसाव्यासाठी थांबविण्यात आला होता। यावेळी शेतकरी शेतमजूर संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। लाल झेंडे, फलक आणि जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। शेतकरी एकजुटीचे आणि संघर्षाचे दर्शन यावेळी पाहायला मिळाले। या मोर्चाच्या माध्यमातून कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, पीक विमा योजना, वाढते वीज दर यासह शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात येत आहे। यावेळी शेतकरी नेत्यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर तीव्र शब्दात टीका करत शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करण्याची ठाम मागणी केली। दरम्यान हा मोर्चा उद्या मुंबईच्या दिशेने रवाना होणार असून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा आणखी तीव्र होणार असल्याचा निर्धार शेतकरी नेत्यांनी व्यक्त केलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सगीर शेख, खर्डी, शहापूर। कुठून आलेला आता? मोर्चा तर कालपासून इथंच मुक्काम आहे। हा, किती दिवस झाले? आता आम्हाला आज 12 दिवस आहे। त्याचे ते तालुक्यातून हा चालत निघालेला मोर्चा आज 12 दिवशी इथं मुक्कामी आहे। आणि ज्या मागण्या होत्या त्या मागण्याबद्दल काल मंत्रिमंडळाच्या बरोबर चर्चा झाली। 5 मंत्री होते, गिरीश महाजन, त्याचबरोबर बावनकुळे, उईके साहेब, दादा भुसे आणि वनमंत्री नाईक साहेब। चर्चा बऱ्यापैकी झाली, परंतु ह्या चर्चेचं एकंदरीत जे ठरलेलं आहे की मोर्चा त्याचा पुढे काय करायचं, तर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आपल्या मंत्री महोदयांनाच प्रत्यक्ष त्या मोर्चाच्या समोर पाठवा आणि त्यांना जे काही घडलेलं आहे ते लोकांना सांगायला लावा। त्यानंतर लोकांचं समाधान झालं तर आम्ही तिथून परत त्याच्या घराकडे निघतील। परंतु आज जी अचानक अशा प्रकारची दुःखद घटना घडली, ही दुःखद घटना खरं म्हणजे वाईटच झालेलं आहे। अजितदादासारखा स्वच्छ चारित्र्याचा, सरळ मनाचा आणि एकदम स्पष्ट बोलणारा असा नेता आज आपल्यातून निघून गेलेला आहे। आणि त्यामुळं सर्व मंत्रिमंडळातील सदस्य मुख्यमंत्र्यासह हे बारामतीला निघून गेलेले आहेत। त्यामुळं आज ते काही इथे येणार नाही आणि त्यामुळं आजचा आमचा मुक्काम हा वाढलेला आहे आणि इथं आम्ही थांबणार आहोत। दुःखद प्रसंगी पुढे जाणं किंवा मागे परत जाणं हे पण योग्य होणार नाही आणि म्हणून उद्याला आमची अपेक्षा करतो आहे आम्ही की महाजन साहेब इथं येतील आणि आमच्या मोर्चाला संबोधित करतील। त्यानंतर पुढचा निर्णय काय करायचा तो आम्ही ठरवू। तोपर्यंत आमचे लोक इथं राहतील आणि जरा आज तर खूपच ऊन आहे, पण तरी आम्ही त्या उन्हाची तमाना बाळगता लोक इथं थांबतील अशा प्रकारची अपेक्षा आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।